श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्र कथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत, आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक पण नैवेद्य हा देवाला जर भरवला ना, तो का नाही खाणार? नामदेवरायांनी देवाला विनंती केली, देवा एक तरी घास घ्या, एक तरी घास घ्या. अहो तुम्हाला भूक नाही लागली का? भूक नाही लागली? भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी आठविली, कारे नाम्यावरती रुसला, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला. नामदेवरायांनी देवाला प्रार्थना केली, देवा एक तरी घास, एक तरी घास घ्या, एक तरी घास घ्या. देव ऐकायला तयार नाही. शेवटी राहावलं नाही. नामदेवांनी देवाला शपथ घातली, देवा नाही नैवेद्य खाला ना तर तुला शपथ आहे. नाही ऐकलं देवाने. शेवटी नामदेवाने राहावलं नाही. देवा तू नैवेद्य खात नाहीस का? दगड घेतला आणि नामदेवरायांनी दगड देवाच्या समोर ठेवला, जो नारळ फोडायचा दगड होता. देवाला सांगितलं, देवा तू जर नैवेद्य नाही खालास ना तर हा नामा या दगडावरती डोकं आपटून तुझ्या पायावरती रक्ताचा सडा घालीन. आणि काय, नामदेवरायांनी देवाची वाट पाहिली नाही. नारळ जसा दगडावरती आपटावा तसं नामदेवरायांनी डोकं देवाच्या पायावरती आपटायला सुरुवात केली. आणि गंमत झाली, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. स्वतः देव त्या ठिकाणी नामदेवरायांना धरलं, उराशी कवटाळलं आणि नामदेवांना अक्षरशः उराशी कवटाळून देवानं त्यांचे लाडानं गोड कौतुक केले. नामदेवराय देवाच्या खांद्यावरती बसून देवाला भरवू लागले. देव नामदेवरायांच्या हातून जेवला. मला सांगायचा प्रश्न असा आहे, दामाजींना कळालं तेव्हा दामाजींनी नामदेवरायांचं चरण धरलं. अरे म्हणे माझ्या पोटाला आलायस तू, पण नामा आज मला कळालं, एवढ्या वर्ष देव आम्ही उपाशी मारला रे, तू देवाला आज भरवलंस. मला सांगा, ज्या नामदेवरायांच्या हातामधून देव जेवतो, ज्या नामदेवरायांच्या नामदेवरायांचं सद्भाग्य एवढं आहे, त्या पंढरीनाथानं आपल्या विटेवरची जागा फक्त नामदेवरायांना दिली. फक्त नामदेवराय होते जे देवाच्या जागेवरती उभे राहू शकत होते. देवानं आरती करावी नामदेवरायांची, देवानं दिवाळी जेवायला नामदेवरायांना घेऊन जावं, हे नामदेवराय. पण प्रसंग असा आहे, नामदेवरायांची संत परीक्षा घेण्यासाठी गोरोबा काकांना वाळवंटामध्ये बोलवलं. सर्व संतांची परीक्षा आहे आणि वाळवंटामध्ये सर्व संत परीक्षा सुरू झाली. गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं. थापटणं घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटणं मारायचं आणि गोरोबा काकांनी सर्टिफिकेट द्यायचं. ते आत्ताच्या परीक्षा नव्हत्या नाना. आत्ताच्या परीक्षा नाहीच असल्या तरी पण आम्हाला पास करावी लागतात मुलं. परंतु गोरोबा काकांनी थापटणं मारायचं आणि लगेच सर्टिफिकेट द्यायचं. निवृत्तीनाथ महाराज डिस्टिंक्शन, विशेष प्रावीण्य. ज्ञानोबा आहे डिस्टिंक्शन. सोपान काकाच्या डोक्यात थापटणं मारलं, क्या बात है, A+, आउटस्टँडिंग. मुक्ताबाईंच्या डोक्यात थापटणं मारलं. नामदेवरायांची जेव्हा बारी आली तेव्हा मात्र नामदेवरायांच्या डोक्यात थापटणं मारलं आणि गोरोबा काका म्हणाले, गाडगं कच्चं आहे. अरे, ज्यांच्या हातानं देव जेवतो, ज्यांच्या मुखामध्ये देव स्वतः भरवतो, जो रात्रंदिवस देवाच्या अंगा खांद्यावरती खेळतो, तो नामदेव कच्चा.
नामदेवरायांना राग आला. हे देवा, अरे काय लावलंय तुझ्या ह्या सर्व संत मंडळींनी? सगळ्यांनी ठरवून मला कच्चं ठरवलंय. आणि अक्षरशः नामदेवराय देवाकडे पळत गेले. देवा, आता हा निवाडा तूच करायचा आहेस. या सगळ्यांनी मिळून मॅच फिक्सिंग केली आणि मला कच्चं ठरवलंय. देवानं नामदेवांना जवळ घेतलं, कोण कौतुक केले, अगदी डोक्यावरनं हात फिरवला आणि नामदेवरायांना देवाने जवळ घेऊन सांगितलं, नामा, कोण म्हणतं रे तुला तू कच्चा आहेस? अरे तू कच्चा नाहीस, पण देव होता तो. तू कच्चा नाहीयेस, पक्का व्हायचा राहिलायस. कळतंय काय मी काय म्हणतोय ते? अहो, पक्का व्हायचा राहिलाय म्हणजे काय, कच्चाच आहे की. पण देव आहे तो. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. नामदेवरायांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय त्यांच्या बाजूने दिलाय, त्या अर्थी आपलं काहीतरी चुकतंय. सांगा देवा, काय करू? मला पक्क व्हायचंय, काय करू? तेव्हा नामदेवरायांना देवानं सांगितलं, नामा, तू मला भेटलास, मी तुला भेटलो, निजानंदाची अनुभूती प्राप्त झाली. निश्चित आहे मी तुझ्या जवळ आहे, तू माझ्या जवळ आहे. परंतु खरा बोध प्राप्त करायचा असेल ना, तर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. जरी देव प्राप्त असेल तरी प्राप्त असलेला देव कळण्यासाठी म्हणून सद्गुरूंकडे जा. औंढ्याला विसोबा खेचर आहेत, विसोबा खेचरांकडे जा, त्या ठिकाणी त्यांचा अनुग्रह घे आणि मग अनुग्रह मिळाल्यानंतर तू परिपूर्ण होशील. नामदेवराय औंढ्याला गेले, विसोबा खेचरांचा अनुग्रह झाला. कथा भाग फार मोठा आहे, परंतु सांगायचा मला भाग एवढाच. विसोबा खेचरांचा अनुभव झाला तेव्हा नामदेवरायांचं गाडगं पक्क झालं. देव जरी असला तरी हा देव आहे हे सांगण्यासाठी म्हणून सद्गुरू असावे लागतात. प्राप्त सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. दाविले निधान, दाविले निधान, वैकुंठीचे, वैकुंठीचे. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु माझा जीवाचा जीवन. सद्गुरु माझा जीवाचा जीवन. फेडियला पांग, फेडियला पांग प्रपंचाचा. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सजन. सोयरा सजन. सोयरा सजन. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन. सद्गुरु असावे. आणि म्हणून कबीरदास महाराजांनी तर फार सुंदर वर्णन केलंय महाराज. कबीरदास महाराज म्हणतात, अहो, एका वेळी गुरु समोर आहेत आणि एकाच वेळी शेजारी देव आहे, कोणाच्या पाया पडावं? गुरु गोविंद दो ठाणे काके लागू पाव. गुरु गोविंद दो ठाणे काके लागू पाय. बलिहारी जो गुरु
गोविंद दिनो बता. अरे गुरु आणि गोविंद दोघं एकाच वेळी उभी आहेत. कुणाच्या पहिलं पाया पडावं? तर कबीरदास महाराज म्हणतात सद्गुरूंच्या पाया पडा. कारण हे एक देव आहे, हा दाखवणारा सद्गुरू आहे. नोहे नोहे देवाचं देवत्व पण सुद्धा सद्गुरूंमुळे आहे. म्हणून सद्गुरूंचे पाय धरावे ते पाय आधी आधी, नंतर नंतर नाही. पहिलं पाय कुणाचे? संतांचे. आधी सद्गुरूंचे पाय आणि मग देवाचे पाय. कारण संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही. संतांशिवाय प्राप्ती नाही. म्हणून आज सद्गुरूंचं स्मरण आपण करतोय, सद्गुरूंचं चिंतन आपण करतोय आणि त्यांच्या चरणाजवळ मन लागावं म्हणून देवाला प्रार्थना करा. ओ मन लागो रे. गुरुजींच्या आमच्या आवडीचं गाणं आहे. सगळ्यांनी मनाला मन लावून म्हणा. मन लागो रे 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 माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. छान. मन लागो रे माझे गुरु भजनी. हा मन लागो रे 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 माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे गुरु भजनी. गुरु दत्ता 9 नंबर. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. दत्त भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 गुरु माझे गुरु माझे दत्त दिगंबर. गुरु माझे दत्त दिगंबर. गुरु माझे दत्त दिगंबर. गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर. तोची महेश्वर. विष्णू तोची महेश्वर. तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर. तोची महेश्वर. विष्णू तोची महेश्वर. तोची महेश्वर. मन लागो रे मन लागो रे जय हो. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 मन लागो रे
नाम घ्यावे आवडीने व्हावे पावन गुरुभक्तीने गुरुभक्तीने व्हावे पावन गुरुभक्तीने गुरुभक्तीने गुरूंचं नाव आवडीनं घ्यावं, मन लावून घ्यावं. घ्यायचं म्हणून घ्यायचं नसतं बरं. आम्ही देवाची भक्ती करतो, आम्ही ही गुरूंची भक्ती करतो, परंतु गुरु भक्ती करताना आवड महत्वाची आहे, गरज नाही. आपण गरज पडली की देवाला पूजतो आणि गरज सरो आणि वैद्य मरो, गरज संपली की देव संपला. आमच्या आदरणीय दादा या ठिकाणी आलेले आहेत. शेमकर दादांना हा अधिक अनुभव आहे. दुःखात आलं की देव आठवतो, संकट आली की देव आठवतो. पण कबीरदास महाराज म्हणतात दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुख में सुमिरन सब करे, सुख में स्वरे न को. दुख में सुमिरन सब करे, सुख में क्या बात करो. जो सुमिरन सुख में करे, जो सुमिरन सुख में करे, दुख काहे को हो, दुख काहे को हो. दुख में दुख में दुख में दुख, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई कोई कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई 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 कोई. नाम घ्यावे आवडीने, नाम घ्यावे आवडीने व्हावे पावन गुरुभक्तीने गुरुभक्तीने. मन लागो मन लागो मन लागो रे, मन लागो रे, मन लागो रे लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो रे. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मना माझे गुरु दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर. दुसरे कुठे जायची गरज नाही मायबाप. एकदा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु काय असतात, सद्गुरु काय असतात, त्यांचं भजन कसं करावं हे आपण सातत्यानं विचार पाहतोय. भावकथा आहे. सद्गुरूंचं चरित्र अलौकिक आहे. मी सांगितलं ना 4 दिवसात काय हो, जन्माच्या जन्म या ठिकाणी त्यांचं महिमान वर्णन करत राहिलं तर वेद शिणला असं त्यांचं महिमान आहे. किती गावं. महाराजांनी आपलं स्वरूप निज भक्तांना दाखवलं. कसं होतं हो महाराजांचं स्वरूप. कधी महाराजांच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला ना तर असं वाटतं त्या सद्गुरूंच्या चरणाजवळ नतमस्तक व्हावं, त्यांची मूर्ती, त्यांचं स्वरूप हे आठवत राहावं. शुभराय मठामध्ये
सोलापूरच्या शुभराय मठात आजही त्या ठिकाणी शुभराय मठामध्ये महाराजांचं नित्याचं पूजन आहे. त्या शुभराय मठामध्ये सर्वप्रथम महाराजांचं दर्शन त्यांच्या प्रिय भक्ताला झालं आणि ते प्रिय भक्त म्हणजे स्वामी जनार्दन, ज्यांची आरती आपण गातोय. हे स्वामी जनार्दन महाराज हे अतिशय अव्वल गायक होते बरं का. चांगले शास्त्रीय गायक होते. गौरव महाराज खूप चांगलं गायन करायचे. एवढं शास्त्रीय गायन त्यांचं सुरेल होतं. आणि गायनाची ताकद अशी आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. अद्भुत शक्ती आहे. हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. हे देवाचं देणं आहे हो. म्हणून देवाला प्राप्त करायचं असेल तर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय. गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. गावं मोठ्या प्रेमानं गावं, गात राहावं. देव जवळ आल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सुंदर आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, अहो जगात अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, पण असा एकही धर्म, असा एकही पंथ असा दाखवा, जरी देव वेगळे असले, प्रार्थना पद्धती वेगळ्या असल्या, धर्म ग्रंथ वेगळे असले तरी सुद्धा असा एकही पंथ दाखवा की ज्या पंथामध्ये संगीत नाही. कुठलाही पंथ घ्या, त्याच्यामध्ये संगीत गीत हे आहेच. कारण देवाला आवडणारं ते सर्वात प्रेमाचं असणारं साधन आहे. आणि खरं सांगू का, अहो देवाच्या प्राप्तीचा जनार्दन बुवा गात होते. आणि गात असताना भगवान दत्तात्रयांचं भजन चालू होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्या प्रेमानं भजन करा. सगळ्यांनी टाळी वाजवून. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्र कथा. कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक हभप गणेश महाराज भगत. आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक पुणे. श्वासांची तुटे धाव विठ्ठला.